असं तुला वाटतं का? मी तुझ्यावरती सतत नजर ठेवून आहे आणि तुझ्या मनातली प्रत्येक घालमेल मी ओळखून आहे. आजवर तू जे सोसलंय, जे अपमान गेले आहेत आणि ज्या संकटांशी तू एकटा लढला आहेस, त्या सगळ्यांची सांगता करण्याची वेळ आता आली आहे. तू विचार करतोयस की नाथ बाबा, मार्ग कधी मिळणार, माझा हा वनवास कधी संपणार? तर ऐक, मार्ग तुझ्या समोरच आहे. फक्त तुला तुझ्या भीतीमुळे आणि काळजीमुळे तो ओळखता येत नाहीये. तू तुझा संयम सोडू नकोस आणि स्वतःला कधीच एकटं समजू नकोस. तुझं नशीब बदलण्याची आणि तुझ्या आयुष्यात सुख भरण्याची प्रक्रिया मी आता स्वतः सुरू केली आहे. ज्याने तुला नाकारले, ज्यांनी तुझी लायकी काढली, तेच आज तुझी प्रगती बघून थक्क होतील आणि तुझ्याकडे मदतीसाठी येतील. तुझी ही शांतता आणि तुझे हे कष्टाचे दिवस आता संपणार आहेत आणि तुझ्या यशाचा मोठा आवाज चारो बाजूनी घुमणार आहे. फक्त एकच कर, तुझं मन शांत ठेव, सकारात्मक राहा आणि माझं बोलणं चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. मी तुझ्या आयुष्यातून दारिद्र्य आणि दुःख कायमचं काढून घेण्यासाठी आता पूर्णपणे सज्ज झालोय. तू फक्त विश्वासाने आणि जिद्दीने एक पाऊल पुढे टाक. मागे वळून पाहण्याची तुला गरज पडणार नाही. बाकी सगळं माझ्यावरती सोड. मी तुझा भार उचलायला तयार आहे. आता तुला काळजी करण्याची गरज नाही. मी जिवंत आहे ना. मग तू संकटांना घाबरून असा मान खाली घालून का बसला आहेस? काळजी कशाची करतोयस? तुझ्या डोळ्यात आता भविष्याची भीती नाही, तर एक वेगळाच आत्मविश्वास आणि चमक असायला हवी. ज्याने तुला कमी लेखले, ज्यांनी तुझी परिस्थिती थट्टा केली, त्यांना चोख उत्तर देण्याची वेळ आता तुझी नाही, तर ती माझी आहे. मी तुझ्या आयुष्यात असा काही चमत्कार घडवणार आहे की संपूर्ण जग आणि तुला विरोध करणारे पाहतच राहतील. तू फक्त एकच कर, माझ्यावरचा तुझा हा अडळ विश्वास कधीच ढळू देऊ नकोस आणि मी दिलेल्या संधीकडे दुर्लक्ष करू नकोस. तुझं नशीब पूर्णपणे पालटण्याची आणि तू पाहिलेले स्वप्न पूर्ण होण्याची हीच ती वेळ आहे. मी तुझ्या पाठीशी आहे. हिमालय बघून खंबीरपणे उभा आहे. मग तू छोट्या लाटांना पाहून का डगमवतोस? तुझे सगळे प्रश्न, तुझ्या सगळ्या चिंता आणि तुझी सगळी ओझी आता माझ्या चरणी अर्पण कर आणि मनातून एकदा निश्चित हो, तुझ्या आयुष्याचं सगळं काही कल्याणच होणार आहे. आनंदाने, ऐश्वर्य आणि सुखाचे दिवस आता या क्षणापासून सुरू झाले आहेत असं तू समज. जर तुला माझा हा शब्द आणि माझ्या शब्दावर 100% विश्वास असेल तर कमेंटमध्ये ओम चैतन्य नवनाथाय नमः हा संदेश लिहायला विसरू नकोस. मनापासून स्वीकार कर माझा आणि आयुष्याच्या कामाला लाग. मी सदैव प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे आणि राहील. भिवू नकोस. मी तुझ्या कायम पाठीशी आहे आणि कायम पाठीशीच राहणार नाही. फक्त तू माझा या ठिकाणी दुर्लक्ष करू नको माझ्याकडे आणि मी जे काही बोललो आहे ते तुझ्या भल्यासाठीच बोललो आहे. या दृष्टीने त्या ठिकाणी माझ्याकडे तू पाहू शकतो. आणि जाताना एकच लिहायचंय, अलख निरंजन आदेश ओम चैतन्य नवनाथाय नमः.